श्री वज्रमाती देवस्थान सुवर्ण कळसारोहणचा कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेली आहे। आज होम हवनाने ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। श्री वज्रमाती देवस्थानचं वैशिष्ट्य 1992 साली श्री वज्रमाती देवस्थानची स्थापना 1990 साली श्री वज्रमाती देवस्थानची स्थापना देवीदास कट्टेकोर आणि त्या काळच्या लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी स्थापना केलेली होती। घरकुलमध्ये ही पहिला मंदिर त्यावेळी संपूर्ण घरकुल वसाहत 1988 नंतर वसलेले होते। त्यानंतर 1990 साली ही वज्रमाती देवस्थान प्रथमतः घरकुलमध्ये स्थापन झालेल्या मंदिराचं उद्या 22 तारीख दुपारी 12:28 आणि सुवर्ण कळसारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेले आहे। परम महंत श्री महंत 108 धरमगिरी नागाबाबाजी यांच्या शुभ हस्ते हा सुवर्ण कळसारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून घरकुलचे भागविजेते महेशअण्णा कोटे तसेच प्रतिमेदादा कोटे हे या कळसारोहण कार्यक्रम उपस्थित राहणार आहे। तरी मी बीडी घरकुल सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, या सुवर्ण कळसारोहण कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे। तसेच 501 सुवासिनींचा भव्य मिरवणूक निघणार आहे। कळस स्थापना झाल्यानंतर 3000 लोकांचा महाप्रसाद वाटप होणार आहे। तरी या भागातील सर्व राम भक्त व हनुमान भक्तांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय हनुमान, जय श्रीराम। आणि जे अक्षता वाटप रामाचा अक्षता वाटप जे करण्यात आलेले आहे, सामूहिक अक्षता सोहळा सुद्धा आपण कळस स्थापना झाल्यानंतर 12:30 सामूहिक अक्षता सोहळ्याचं जे नियोजन केलेले आहे, तरी सर्वांनी सामूहिक अक्षतासाठी उपस्थित राहावे। जय श्रीराम। आपल्या सोलापूर नगरीतील जुनाविडी घरकुल येथील जी ग्रुप लक्ष्मी मंदिर जवळ श्री वज्रवा मारुती देवस्थान येथे कळसारोहण कार्यक्रम सुरू झालेले आहे। प्रथम दिवशी गणपती पूजन, पुण्यावाचन, नक्षत्र मंडल, नवग्रह देवता, षोडशमातृका, सप्तमातृका, ध्वजारोहण, प्रथम ध्वजारोहण पूजा, अखंड दीपाराधना, तदनंतर ईशान्य कलश देवता पूजन, तदनंतर कळसाचा धान्याशय विधी केलेले आहे। तर होम हवन विधी सकाळी पूजा तो लिंगतो वगैरे पूजा सगळं कार्यक्रम सुरू केलेले आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा मानावी। उद्या सोमवारी दिनांक 22/1/2022 रोजी 26 रोजी कळसारोहण होत आहे। बाबा श्री महंत 108 धर्मगिरी नागाबाबाजी व श्री महंत 108 ब्रजगिरी नागाबाबाजी यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थिती माननीय महेश अण्णा कोटे, माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संस्था, माननीय प्रतिमेश दादा कोटे, माजी नगरसेवक तथा अध्यक्ष अखिल भारतीय पद्मशाली योजन संघम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। तरी घरकुल मधील सर्व बांधवांनी भक्तांनी सदर कार्यक्रमात उपस्थित राहून बाबांचे दर्शन घ्यावे व कळसारोहण शोभा आणावी। 201 सुवासिनीचे 501 सुवासिनीचे जलकुंभ काढण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजता सोमवारी 9 ते 12 सदर कार्यक्रमास सगळे घरकुल मधील सौभाग्यवती स्त्रियांनी उपस्थित राहावे, कळस घेऊन यावे ही विनंती। तसेच कळसारोहण झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे।